तर चला माझ्या मुलाला घ्यायला जायचंय मला शाळेमध्ये, तर तुम्हाला रस्त्याने दाखवते बघा किती वाहन आहेत आणि किती बाजूचा परिसर सुद्धा दाखवते मी तुम्हाला। टाइम झालाय त्याला आता घ्यायला जायचंय मला। 9 ते 2 शाळा असते त्याची, इंग्लिश मीडियमला आहे तो। तर चला तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही रस्त्याने। एवढे बस आणि रस्ता खूप म्हणजे खूप वाहनं चालू असतात। मुलांना दोन्ही मुलांना सोबत घेऊन जायचं म्हटल्यावर खूप त्रास होतो, पण न्यावं तर लागेलच ना। तर चला बघत राहा ब्लॉग हा, ठीक आहे। बाय। हाय कर, ऐ हाय कर। चलिए हो गया क्या, टाइम हो गया, टाइम हो गया क्या? चल हाँ आज ही लाई हूँ। पुढचं रेकॉर्डच करणार होती। माझा विचार होता की त्याला ना येताना मस्तपैकी मॅम जेव्हा सोडेल तेव्हा मी त्याला रेकॉर्ड करेल, पण पाऊस इतका आला ना, तुम्हाला मी दाखवलं होतं ना मगाच्या थोड्याशा क्लिपमध्ये की आभाळ खूप आलेलं होतं आणि इतका पाऊस आला की आम्हाला अक्षरशः तिथं थांबावं लागलं। हे बघा केस असून ओलेच आहेत, थोडेफार पुसणं वगैरे करते मी। आणि दोघं आले लगेच त्यांना झोपवलं, नंतर म्हटलं तर थोडंफार व्हिडिओ रेकॉर्ड करूया। तर जेवू घातलं त्यांना थोडंफार। तर मी बनवलं होतं दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती, त्यांना जेवू घातलं आणि आता ते सध्या झोपलेत। मी म्हटलं चला थोडाफार व्हिडिओ रेकॉर्ड तरी करून घेते, म्हणजे कसं तुम्हाला तेवढंच एंटरटेनमेंट होईल। तर आज माझ्या नणंद येणार आहे, एक लहानी नणंद आहे, ते आले आहेत। हे इथंच आहेत, त्या स्टँडवर आल्याच आहेत, त्यामुळे ना त्यांना घ्यायला जायचं आहे। माझे मिस्टर त्यांना जातील घ्यायला। तर हात दुखतो या माझ्या ना, एका हाताला खूप प्रॉब्लेम आहे, कारण की तो फ्रॅक्चर आहे ना, एका हातात बराच वेळ मोबाईल नाही घेता येत मला, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होतो आहे। तर म्हणून मला हे बघा थोड्या वेळ सुद्धा त्या हातात मोबाईल असा ठेवला ना का लगेच त्रास होतो त्याला, म्हणजे त्याला सहनच होत नाही, काहीच काम करू देत नाहीत। म्हणजे कसं थोडीशी कढई पण आपण थोडीशी जोर लावला ना घासायला तरी पण ती घासल्या नाही जात। हे बघा लगेच त्याचा हात आहे ना लगेच त्रास द्यायला लागतो, इतका त्रास द्यायला लागतो ना का बस। तर हे बघा लय काम कठीण आहे त्या हाताचं, एक तर इतका सुचतो तो, थोडं जड वस्तू पण काही हातात आली ना का तो लगेच सुचतो, त्यामुळं मग त्याला त्याच्याकडून जास्त काम होतच नाही हाताकडनं या साईडने। तरी पण आपलं थोडं करत राहते। आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। हाईप असतात का, करत असतात का काय माहीत नाही। तर चला माझ्या नणंद ती पण तुम्हाला रेकॉर्ड थोडंसं दाखवते मी, बघा त्या पण काय बोलतात काय। तर त्यांना घ्यायला जावं लागणार आहे, ते माझे मिस्टर। हे बघा आता सध्या पण पाऊस आहे ना चालूच आहे, थोड्या तुम्हाला बाहेरचा थोडासा नजारा दाखवते मी, बघा। बघितलं का कसं आहे ना, एकदम हेच राहतो, वाहनं कायम चालू राहतात, त्यामुळे मुलांना ना सोबत घेऊन जायला, म्हणजे छोट्या मुलाला पण माझ्या भीती वाटते मला, पण काय करणार, न्यावं तर लागेलच त्याच्यासाठी। कसं आम्ही जवळच आहे ना स्कूलच्या, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही येत आम्हाला। तर बघितलं
बघितलं का ते लोक कसे झोपतात, तर इतकेच म्हणजे त्यांना ना झोपायला पण जवळजवळच पाहिजे. आणि भांडण तर एवढे करतात ना का तुम्हाला सांगायचं एकदम कायच सांगू मी. इतके भांडणे. हे बघा आमच्या भिंत सुद्धा या दोघांनी अशा कलर केले आहेत. हे बघा इतकं म्हणजे खूपच काय करणार. नवे रूम आहेत तरी पण खूप घाण केले. कलर मारून द्यावं लागणार आहे त्यांना, नाही तर आम्हाला ओरडतील ते लोक. तर त्यांचं ना तसंच असतं, सारखं आहे ना जवळच झोपायला लागतं त्या दोघांना पण. आले त्यांना थोडंफार जेवू घातलं दोघांनाही. तर मी म्हटलं त्याच्याकडून थोडा होमवर्क करून घेते, पण कशाचं काय ते दोघंही आले, बसले आणि दोघांनीही झोपून घेतलं. तर असं चालते आमचा दिवसभर. आमचा तर माझ्या ननंदबाई आल्यावर मी चहा बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल माझ्या. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तुम्हाला जर वाटलं तर कमेंट करा, नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंतसाठी बाय बाय. काळजी घ्या, निरोगी राहा आणि सर्वांना बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.